Welcome, all of you. Janata High School and Junior College, Shirod. Mrs. Jagdale RR, Standard 8th, Subject Maths. Our third topic is indices and cube root, घातांक आणि घनमूळ. In this video, we are going to learn meaning of numbers with rational indices. म्हणजेच घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ. In last video, we learn about the laws of indices. म्हणजेच घातांकाचे नियम आपण पाहिलेले आहेत. Meaning of the numbers when the index is a rational number of the form 1/n. संख्येचा घातांक 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर अशा संख्यांचा अर्थ. बघा, कोणत्याही संख्येचा वर्ग लिहित असताना आपण त्या संख्येचा घातांक 2 असा लिहितो. उदाहरणार्थ 5चा जर वर्ग लिहायचा असेल तर आपण तो कसा लिहितो? 5 × 5 बरोबर 25 बरोबर 5चा वर्ग मीन्स 5^2. Now if we have to write the square root of 25, म्हणजेच 25चं जर वर्गमूळ आपल्याला लिहायचं असेल तर आपण स्क्वेअर रूट चिन्हाचा वापर या ठिकाणी करत असतो आणि या चिन्हामध्ये आपण ती संख्या लिहितो. या अंडर स्क्वेअर रूट 25 हे आपण चिन्हाचा रॅडिकल साईनचा वापर करून या पद्धतीनं लिहितो. आणि हेच जर आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये म्हणजेच घातांक रूपात लिहायचं असेल तर आपल्याला काय लिहावं लागेल? 25^1/2. दोन्हीचा अर्थ तोच आहे. स्क्वेअर रूट ऑफ 25 आपल्याला रॅडिकल साईनचा वापर करून लिहायचं असेल तर चिन्हामध्ये वर्गमूळ चिन्हामध्ये 25 लिहायचं आहे आणि इंडेक्स फॉर्ममध्ये म्हणजे घातांकाचा वापर करून जर लिहायचं असेल तर 25^1/2. दोन्हीचा अर्थ तोच आहे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 25 इज इक्वल टू सेकंड रूट ऑफ 25. नाउ 4 क्यूब 4^3 4^3 याचाच अर्थ 4चा 3 वेळेला गुणाकार म्हणजेच 4 × 4 × 4 याचा अर्थ 4^3. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल 64 मीन्स 4 क्यूब इज इक्वल टू 64. नाउ वी हॅव टू राईट धिस बाय यूजिंग रॅडिकल साईन अँड ऑल्सो इन द इंडेक्स फॉर्म. म्हणजे तिथं आपल्याला चिन्हाचा वापर करून सुद्धा हे लिहायचं आहे आणि घातांकाचा वापर करून सुद्धा लिहायचा आहे. चिन्हाचा वापर करत असताना आता 64 हा 4चा घन आहे. 64 4चा घन आहे. त्यामुळं चिन्हाचा वापर करत असताना चिन्ह काढायचं आहे 64. आणि आता हे स्क्वेअर रूट नसून क्यूब रूट आहे त्यामुळं इथं 3 हा नंबर लिहायचा आहे. याला आपण क्यूब रूट ऑफ 64 असं म्हणणार आहोत. आणि हेच आता घातांकाचा वापर करून कसं लिहायचं आहे? 64^1/3 म्हणजे थर्ड रूट ऑफ 64 असं आपण याचं वाचन करतो. See some examples. Now here how we can read this? See here sign is given, under sign number 13 is there and in this place number 5 is written. Then how to read this? याचं वाचन कसं करायचं आहे तर बघा 5th रूट ऑफ 13 म्हणजे 13चं 5वे मूळ आणि हेच घातांक रूपात लिहिलेलं आहे 13^1/5 म्हणजेच
13चं 5वे मूळ जर लिहायचं असेल तर घातांकामध्ये 13⁻⁴ अशा पद्धतीनं लिहायचं आहे. नेक्स्ट हिअर 10th रूट ऑफ 28 म्हणजेच 28चे 10वे मूळ. इंडेक्स फॉर्ममध्ये बघा 28⁻⁴ हे घातांकाच्या रूपामध्ये आपण लिहिणार आहोत. आता इथं बघा 81⁻⁴ म्हणजे आता हे आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये दिलेलं आहे. 81⁻⁴ म्हणजेच काय 4th रूट ऑफ 81. आता हे रॅडिकल साईनचा वापर करून कसं लिहायचं तर चिन्हामध्ये हे 81 काढायचं आहे आणि इथं 4 हा नंबर लिहायचा आहे म्हणजे 4th रूट ऑफ 81. नेक्स्ट 9th रूट ऑफ 512 म्हणजे 512चे 9वे मूळ. चिन्हाचा वापर करून लिहित असताना चिन्ह काढायचं आहे, त्याच्यामध्ये 512 लिहायचं आहे आणि या ठिकाणी 9 हा आकडा लिहायचा आहे म्हणजेच 512चे 9वे मूळ म्हणजेच 9th रूट ऑफ 512. म्हणजेच आपण हे चिन्हाचा वापर करून सुद्धा लिहू शकतो आणि इंडेक्स फॉर्म म्हणजे घातांक रूपामध्ये सुद्धा आपण लिहू शकतो. Now we are going to learn some examples from practice set 3.1. Students, we are going to solve practice set number 3.1. Question 1. Express the following numbers in index form. म्हणजे दिलेल्या संख्या घातांक रूपामध्ये लिहायच्या आहेत. First is 5th root of 13, second is 6th root of 9, third is square root of 256, fourth is cube root of 17, fifth is 8th root of 100, sixth is 7th root of 30. Now we have to express these numbers in index form म्हणजे हे आपल्याला घातांक रूपामध्ये लिहायचं आहे. Now see here. First 5th root of 13. आता 13चे 5वे मूळ हे आपल्याला घातांक रूपामध्ये लिहायचं असल्यामुळं 13च्या वरती 1/5 हा घातांक लिहायचा आहे म्हणजेच काय 5th रूट ऑफ 13. सेकंड 6th रूट ऑफ 9, 9चे 6वे मूळ 9⁻⁴ स्क्वेअर रूट ऑफ 256 हे लिहित असताना आपल्याला 256⁻² म्हणजे सेकंड रूट ऑफ 256. क्यूब रूट ऑफ 17, 17⁻⁴. 8th रूट ऑफ 100, 100चे 8वे मूळ हे लिहित असताना 100 वरती पण घातांक 1/8 लिहायचा आहे म्हणजे 8th रूट ऑफ 100. त्यानंतर 7th रूट ऑफ 30, 7th रूट ऑफ 30 म्हणजे 30चे 7वे मूळ म्हणजे 13⁻⁴. Question number 2. Write in the form nth root of a in each of the following numbers. बघा first question is these numbers are given in index form. हे इंडेक्स फॉर्ममध्ये दिलेलं आहे तर हे nth रूट ऑफ a या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे.
See, first is 81 raised to 1 upon 4. Here 81 raised to 1 upon 4 means this is fourth root of 81. Here 49 raised to 1 upon 2, that is square root of 49. 15 raised to 1 upon 5 means fifth root of 15. Here are answers. First, fourth root of 81. Second is square root of 49. And third is fifth root of 15. Students, here we solved some examples from practice set 3.1. Now, we have to complete practice set number 3.1. Thank you.